जय श्रीराम. गुरुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पुराणिक कथा, भजन, कीर्तन पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या गुरुमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. आज आपण श्रीराम विजय ग्रंथातील अध्याय 39 प्रत्यक्षाहुनी प्रतिमा सुंदर हा पाहणार आहोत. लक्ष्मण रणात मूर्छित पडला. हे वर्तमान ऐकताच भरत आपल्याबरोबर प्रचंड सैन्य घेऊन मारुतीसह युद्धाला निघाला. युद्ध स्थानी येताच लवकुशांना पाहून भरत हळूच मारुतीच्या कानात म्हणाला, हनुमंता, या कुमाराकडे पहा. उभे उभे रामासारखे दिसतात. हे सीतेचे पुत्र असावेत. डोहाळ्याचे निमित्त पुढे करून रामाने तिला वनात नेऊन सोडले. हे तुला माहीत आहेच. ते ऐकताच मारुतीला ती गोष्ट पटली. भरताने अद्भुत अस्त्रे कुशावर सोडली. कुशाने प्रत्यास्त्रे सोडून त्याचे निवारण केले. शेवटी कुशाने एक सूर्यमुखी बाण सोडून भरताला मूर्छित केले. तोच मारुती पर्वत घेऊन कुशावर धावला. कुशाने त्याच्यावर अर्धचंद्रकृती बाण सोडून पर्वताचे पीठ केले आणि मारुतीला मूर्छित पाडले. ही बातमी श्रीरामाला समजतात त्यांना अत्यंत राग आला. कुमारांच्या वयाचा विचार करीत न बसता हातातील यज्ञ कंकण तोडून ते त्यांच्याबरोबर युद्धासाठी निघाले. रामाने रणात येऊन पाहिले. तो त्यांना असंख्य वीरांचा संहार झालेला दिसला. आपले तिन्ही बंधू वेगवेगळ्या स्थानी मूर्छित पडलेले त्यांना दिसले. त्यांचा प्राणसखा मारुतीही तेथे पडलेला त्यांना दिसला. तेव्हा राम म्हणाले, ऋषिकुमारा हो, मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. काय हवे ते मागा, मी तुमची इच्छा पूर्ण करीन. कुश म्हणाला, आम्हाला तुमच्याजवळ काही एक मागायची इच्छा नाही, पण तुम्ही असे अस्वस्थ का? हे ऐकताच राम म्हणाले, बाळांनो, तुमचा वंश, आई, बाप, गुरु कोणते मला सांगा. तुम्ही नामगोत्रादी सांगितल्याशिवाय मी तुमच्याशी युद्ध करणार नाही. ते ऐकून हास्यवदनाने कुश रामाला म्हणाला, श्रीरामा, माझ्या मातेचे नाव जानकी. तिच्या पोटी उत्पन्न झालेले आम्ही आवळे जावळे मिलिंद आहोत. श्री वाल्मिकी ऋषी आमचे गुरु. ते आमच्या मातेची तात लागतात. त्यांनीच आम्हाला विद्या शिकवल्या. हे बोलणे ऐकताच सीतेची आठवण येऊन राम मूर्छित पडला. विभीषणाने रामाला सावध केले. तेव्हाच राम म्हणाले, ही कोणाची बालकी असावीत? मारुतीने उत्तर दिले, ही प्रतिबिंबे आपलीच दिसतात. हे ऐकून रामाने सीतेला वनात सोडल्यापासूनचे दिवस मोजले. तो ते 12 वर्ष 3 महिने भरले. इतक्यात श्रीराम विभीषण मारुतीच्या वृक्षाआड बसून मसलत करीत होते. तो वृक्ष लवकुशांनी बाणाच्या साहाय्याने आकाशात उंच उडविला. शेवटी कुशाने आपल्या बाणावर मोहनास्त्राची स्थापना करून तो बाण रामावर सोडला. त्याबरोबर राम मोहवेशात होऊन पुत्रवदन पाहत एकदम मूर्छित पडला. त्या मोहनास्त्राचा प्रभाव सर्वत्र दिसून सर्वच मोहवश होऊन निद्रिस्त झाले. नंतर आनंदित होऊन लव आणि कुश रामाजवळ आले. त्यांनी रामाला वंदन केले. कुशाने रामाच्या मुकुटासहित अलंकार काढून आपल्या अंगावर घातले. लवाने लक्ष्मणाची वस्त्रे भूषणे आपल्या अंगावर चढवली आणि श्यामकर्ण हाती धरून ते रथात बसले. तेव्हा लव कुशाला म्हणाला, दादा, या वानरांचा आपण धरून आईला दाखवण्यासाठी घेऊन जाऊ. पुढे ते आपणाला खेळावायला उपयोगी पडतील. असे म्हणून नळ, नीळ, आगंद, सुग्रीव, जांबुवंत यांच्या शेपट्या रथाला बांधून ते रथ हाकू लागले. आश्रमाजवळ आल्यावर लवकुश रथाखाली उतरले. त्यांनी श्यामकर्ण झाडाला बांधला आणि ते सीतेजवळ आले. त्यांनी तिला चरणावर मस्तक ठेवताच तिने त्या दोघांना हृदयाशी धरले. नंतर त्यांनी युद्धाची सर्व वार्ता आईला सांगितली. श्रीराम बंधूसहित मूर्छित पडले. हे वृत्त ऐकून सीता मुलांना म्हणाली, बाळांनो, तुम्हाला माहीत असून तुम्ही तुमच्या वडिलांवर हल्ला कसा केला? तेव्हा कुश म्हणाला, आई, ते मूर्छा येऊन पडले आहेत. ते आता उठतील. त्यांची काही काळजी करू नकोस. नंतर लव म्हणाला, आई, आम्ही खेळण्यासाठी सुंदर वानर धरून आणले आहेत. ते पहा, अशा उड्या मारित आहेत. ते ऐकताच सीतेने बाहेर येऊन पाहिले. तो तिला नळ, नीळ, आगंद, मारुती, जांबुवंतादी दिसले. यांना ओळख दिली तर ते लज्जित होतील. आपल्या बालकाचे सामर्थ्य अद्भुत खरे आहे. म्हणून तिने या वानरांना घरात मुळीच ठेवू नका. त्यांना वनात सोडून द्या असे सांगितले. ही आईची आज्ञा ऐकताच लवकुशाने त्या वानरांना दूर भिरकवून दिले. इतक्यात राम सावध झाले.
त्यांना मारुतीने आश्रमातील वृत्तांत सांगितला. हे सारे कळताच वाल्मिकींना आश्चर्य वाटले. त्यांनी रणांगणात येऊन आपल्या कमंडलूतील पाणी सर्व सैनिकावर आणि योद्ध्यांवर शिंपडून सर्वांना सावध केले. मग त्यांनी रामाजवळ जाऊन त्यांना आलिंगन दिले आणि म्हणाले, श्रीरामा, तुझे सामर्थ्य अतर्क्य आहे. सर्वाचे गर्वहनन करण्यासाठी तू ही केवळ लीला केलीस, पुत्राकडून जिंकून घेतलीस. हा तुझा खेळ आहे. वाल्मिकीच्या या बोलण्याने श्रीराम संतुष्ट झाले. त्या दिवशी श्रीराम वाल्मिकीच्या आश्रमात राहिले. लव आणि कुश हे रामाचे पुत्र असून श्रीराम पुत्रास पत्नीस भेटणार आहेत हे कळताच तो सोहळा पाहण्यासाठी दुसरे दिवशी सकाळी अयोध्येतील सर्व स्त्री पुरुष तिथे जमले. तसे त्यांनी दूतांना कळविले होते. दुसरे दिवशी श्रीरामाने स्नान करून नित्यकर्मे आटोपली. त्यानंतर दिव्य वस्त्रे आणि अलंकार धारण केले. सभेत येऊन ते सिंहासनावर बसले. तो आनंदोत्सव पाहण्यासाठी वशिष्ठादी मुनिवर अयोध्येतील सर्व प्रजा त्या ठिकाणी आली. नंतर वाल्मिकीने आश्रमात जाऊन लव, कुश आणि शामकर्ण हाती धरून त्यांना रामचंद्राजवळ आणवले. तोच आकाशवाणी झाली, श्रीरामा, सीता निर्दोष असून हे पुत्र तुझेच आहेत. लवकुशांनी रामापुढे लोटांगणे घातली. तेव्हा श्रीरामांनी त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि आपल्या जवळ बसविले. लक्ष्मणाने सीतेला आणण्याची रामाकडून आज्ञा घेतली. श्रीरामाजवळ जाता सीता पालखीतून उतरली आणि मंद मंद पावले टाकीत रामाजवळ आली. तेव्हा वाल्मिकी म्हणाले, रामा, मी हिची धर्मकन्या समजून पालन केले. आज तुझ्या दर्शनाने मी पुनीत झालो. आता आपल्या सत्वशील पत्नीचा स्वीकार कर, म्हणजे मी धन्य होईन. इतक्यात आकाशवाणी झाली, सीता पवित्र असून निर्दोष आहे. मग श्रीरामांनी सीतेचा स्वीकार केला. नंतर लवकुशांनी वाल्मिकींनी शिकवलेली रामायण सुस्वर आवाजात गाऊन दाखवली. नंतर सर्व मंडळी ऋषी समुदाय रामाच्या विनंतीवरून अयोध्येला आली. वशिष्ठाच्या सांगण्यावरून श्रीरामांनी सीतेसह यज्ञदीक्षा घेतली आणि ऋषीकडून अश्वमेध यज्ञ पुरा केला. श्रीरामपुत्र आणि बंधूसह राज्य चालवू लागला. लक्ष्मी घरी आल्याने प्रजेचे दैन्य दूर झाले. याप्रमाणे श्री रामविजय ग्रंथातील 39वे पुष्प या ठिकाणी समाप्त होत आहे. जय श्रीराम.